नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला सुकं चिकन बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. तर चिकन कसं धुवायचं, त्यासाठी कोणता पदार्थ वापरायचा, यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर या चिकन मध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून त्याचा रस घातला. तर हे आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे हळद मीठ लावलेलं चिकन अर्धा तासासाठी असंच ठेवायचं. सुक्क चिकन साठी बघा, एक छोटा चमचा भाजलेले जिरे, 2 चमचे धने, एक खोबऱ्याच्या वाटीतील पाव भाग इतकं खोबरं मी बारीक कापून भाजून घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले, त्यात 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, एक दालचिनीचा तुकडा, एक वेलची आणि एक चक्रफूल. तर हे भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक पावडर तयार करून घ्यायची याप्रमाणे. तर अर्धा तासानंतर चिकनही चांगलं मुरलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर पाव चमचा हिंग पावडर, त्यातच एक तेजपान असं तोडून घातलं. त्यातच एक मोठा कांदा चॉपरने बारीक करून घेतला. तो तेलात मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतला की यामध्ये एक मोठा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट किंवा असं खलबत्त्यात तुम्ही अद्रक लसूण हे ठेचून घालू शकता. त्याचा छान असा फ्लेवर चिकन मध्ये येतो. तर अद्रक लसणाची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची आणि यातच एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घातला. तर टोमॅटो ही तेलामध्ये हलकासा नरम करून घ्यायचा. कांदा टोमॅटो बारीक केल्यामुळे ते लवकर परतलं जातं आणि नरमही होतं. तर आता यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि सुरुवातीला जी भाजलेल्या मसाल्यांची पावडर तयार करून घेतलेली होती ती घालूया. तर आता घातलेले सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे. तर मसाल्यांचा ना छान सुगंध सुटायला लागलेला आहे. तर आता काय करायचं, असं तेल सुटायला लागलं की यामध्ये मॅरिनेट केलेलं हे चिकन घालून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करायचं. तर तुम्ही या पद्धतीने एकदा चिकन सुक्क तयार करून बघा. खूप चविष्ट लागतं आणि बनवायला सुद्धा किती सोपं आहे. तर यात मी सुरुवातीला चिकन मध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे वरतून काही मीठ घालत नाही. तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही वरतून मीठ घालू शकता. आता झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर चिकन 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस चिकन खालीवर करायचं, म्हणजे मसाले तळाला लागणार नाही. तर हे चिकन वाफेवर आणि मिठाने सुटलेल्या पाण्यातच चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर 15 ते 20 मिनिटात चिकन हे व्यवस्थित शिजलं जातं. चेक करून बघायचं. तर चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. तर बघा, इथे अगदी सोप्या पद्धतीने मस्त चविष्ट झणझणीत असं पाण्याचा अजिबात वापर न करता वाफेवरच आपण झणझणीत असं सुक्क चिकन तयार केलेलं आहे. तर बघा किती सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझी रेसिपी बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.